आपला महाराष्ट्र में आपका स्वागत है। मैं आपके साथ अलका सिंह। बुलेटिन की शुरुआत करते हैं। नागपुर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दीक्षा भूमि का दौरा किया। राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दीक्षा भूमि का दौरा किया और महापुरुष डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के अंतिम संस्कार कलश को नमन किया। तथागत गौतम बुद्ध की प्रतिमा के समक्ष नमन किया और दीक्षा भूमि का दौरा भी किया। 40 करोड रुपये देण्यात आले होते, मात्र अजूनही शासकीय मान्यता आहे ती पूर्ण झालेली नाही। काय सांगाल त्या संदर्भात? जे काय लागतंय ते सगळं दिलं जाईल, कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही। शेवटी ही पवित्र भूमी आहे आणि त्यामुळे इथे कुठेही शासन मागे पडणार नाही। आम्ही दोघंही इथं आहोत। सर, मागच्या महिन्यात जे आहे ते दीक्षाभूमीला दर्जा देण्याचं जे आहे ते निर्देश जारी केले होते, मात्र ऑलरेडी मुख्यमंत्री जेव्हा फडणवीस सर होते तेव्हा दर्जा देण्यात आलेला आहे। तर सर हे जे म्हणजे ही जे तफावत आहे ती कशी पूर्ण? त्याची माहिती माझ्याकडे आहे, मला विचारा। पहिल्यांदा आपण जो दर्जा दिला होता तो पर्यटनाचा दिला होता, आता या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला। त्यामुळे दोन वेगळ्या गोष्टी आहेत। पहिल्यांदा जेव्हा आपण समितीसोबत डिस्कशन केलं होतं त्यावेळेस मागणी होती की आपण पर्यटनाचा दर्जा दिला पाहिजे, म्हणून तो दिला। नंतर सगळ्यांना असं वाटलं की तीर्थक्षेत्राचाही दर्जा दिला पाहिजे, त्याची त्या दिवशी मागणी झाली, म्हणून आता तो काढलेला आहे। त्यातले 40 करोड रुपये। वहीं नागपुर में पत्रकारों से बात करते हुए विधायक रवि राणा ने कहा कि जल्द ही मुंबई की पूर्व महापौर किशोरी पेडणेकर भी शिंदे ग्रुप में शामिल होंगी। की एकनाथजी शिंदे यांच्यासोबत बहुमताने बाळासाहेबांचे विचाराचे शिवसैनिक आहे आणि अजूनही प्रशासक असताना प्रशासकीय कारभार चालू आहे सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये। ते असताना सुद्धा उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे काही माजी नगरसेवक त्या ठिकाणी टक्केवारी वसूल करतात। मग अजूनही त्या ऑफिसच्या माध्यमातून जर टक्केवारीचा धंदा चालू असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये, तर मला असं वाटते खरी बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना जी आहे ते एकनाथजी शिंदेसोबत आहे। त्यांनी ताबा घ्यायलाच पाहिजे होता, पण आज प्रशासनाचा निर्णय घेतला, सगळ्याला लॉक लावले, तर मला असं वाटतं हा निर्णय योग्य आहे की जेव्हा प्रशासक बसलेला आहे तर उद्धव ठाकरेंचे काही लोक टक्केवारी जे महानगरपालिकेमध्ये जमा करतात ते कुठेतरी मोडून काढलं पाहिजे। आणि मला आता येणाऱ्या काळामध्ये संकेत आहे विदर्भाला मोठी मदत जी आहे ती करायची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बिलकुल राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। मला असं वाटते विदर्भाच्या मागचा जो तुम्ही पाहिलं बॅकलॉग, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा त्यांनी तुम्ही बघितलं असेल की या विदर्भाला पूर्ण ताकदीनं झोकून दिलं होतं आणि पूर्ण ताकदीनं या विदर्भाचा विकास करण्याची एक संकल्प केला होता। त्या संकल्पने त्यांनी मागच्या मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढा विकास केला। तर मला असं वाटते आज त्यांच्याच काळामध्ये पहिल्यांदा विदर्भामध्ये अधिवेशन झालं। वहीं कल शिंदे गुट शिवसैनिकों द्वारा मुंबई महानगरपालिका मुख्यालय में स्थित शिवसेना कार्यालय पर कब्जा किए जाने के विरोध में उद्धव गुट शिवसैनिकों ने आज मनपा मुख्यालय में जमकर हड़कंप मचाया। तो वहीं उद्धव गुट के सांसद विनायक राउत ने कहा कि हमारे लोग शिवसेना कार्यालय में बैठकर लोगों की सेवा कर रहे हैं, जिसे सांसद राहुल शेवाले के गुंडों ने कब्जा करना चाहा। मोठ्या प्रमाणात वाद झाले, त्यासाठी आज बीएमसी आयुक्तांनी हे कार्यालय बंद केले आहे, सील केले आहे। त्यासाठी तुम्ही काय बोलता? दोन गटात वाद व्हायला मला सांगा, आता काल मिंदे गटाच्या ह्या नगरसेवकांना याची काय गरज होती? त्यांना हे कार्यालय बंद करण्यासाठीच ते आले होते। ते कार्यालय शिवसेनेचं कार्यालय, जे शिवसेनेचे सगळे नगरसेवक माजी नगरसेवक आजही या इथे बसून आपापली कामं करतात, आपल्या विभागातली कामं करतात, नागरिकांची कामं करतात। तर हे कार्यालय चालू होतं ही त्यांची मोठी पोटदुखी होती। पण काय झालंय, किती प्रयत्न केला, किती डोकं आपटलं तरी हम शिवसेना के सारे जो नगर सेवक नगर सेविका है, कई माजी महापौर है, कम से कम 5 माजी महापौर है, हमारे पांडुरंग सकपाल हमारे यहाँ के प्रमुख है, इनको लेकर हम मुंबई कमिश्नर चहल साहब से मुलाकात की और उन्हें हम निवेदन देकर उन्हें विनंती की है कि ये जो पार्टी कार्यालय ये शिवसेना जनरल शिवसेना पार्टी का कार्यालय नहीं है। मुंबई महापालिका में चुन के आने वाले विभिन्न पार्टी को
उनके लोकप्रतिनिधियों को वहीं औरंगाबाद में एआईएमआईएम के सांसद इम्तियाज जलील ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान आरोप लगाया कि एएनसीएमआईडीसी में करोड़ों का घोटाला हुआ है। उन्होंने पूर्व उद्योग मंत्री सुभाष देसाई और नारायण राणे पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि शहर में कोई नया उद्योग नहीं लाया गया है, उल्टे पूर्व उद्योग मंत्री सुभाष देसाई और नारायण राणे ने करोड़ों रुपए का घोटाला कर जमीन का बंटवारा कराया है। चिकल थाना इंडस्ट्रियल एस्टेट में 51 प्लाटों के रिजर्वेशन बदलने के लिए 1.5 से 2 करोड़ रुपए लिए गए। दिला कोई रिप्लाय नाही, दुसरा दिला काही रिप्लाय नाही, तिसरा दिला काही रिप्लाय नाही। मग जेव्हा विधानसभेमध्ये मागच्या 2-4 दिवसामध्ये आम्ही बघत होतो की सर्व एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, मग मी म्हटलं की भ्रष्टाचार सिलेक्टिव्ह कसा होऊ शकतं, हेही एक भ्रष्टाचार आहे। मी सगळं पुरावे सहित आपल्याला देत आहे आणि माझ्या एका रफ एस्टिमेट प्रमाणे 1000 कोटी रुपये कमीत कमी सुभाष देसाई साहेबांनी कमवले असेल। नारायण राणे साहेब सुद्धा इंडस्ट्रीज मिनिस्टर होते, त्यांनी किती पैसे आणि कशा प्रकारे त्यांनी इंडस्ट्रियल लँडचं कन्व्हर्जन केलेला आहे ते नियमाप्रमाणे केलेला आहे का नाही केलेला आहे मला माहित नाही आहे। पण देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी बक्षी नावाच्या एका अधिकाऱ्याची कमिटी नेमली होती की त्यांनी हे जेव्हा सुभाष देसाईवर आरोप आले होते की हे इंडस्ट्रियल लँडचं कन्व्हर्जन करत आहे, तर त्यांनी हे बक्षी साहेबांना अपॉइंट केलं कमिटी। त्या बक्षी साहेबांनी रिपोर्ट दिली आणि त्यांनी सांगितले आपल्या रिपोर्टमध्ये की 5% 10% केसेसमध्ये आम्हाला समजता येईल की मिनिस्टर आपला डिस्क्रिशनरी पॉवर यूज करू शकतो। पण अशा प्रकारे शम्मोशे मागच्या 15 वर्षामध्ये एका रिपोर्ट प्रमाणे 32,000 हेक्टर जमीन इंडस्ट्रीची ते कमर्शियल मध्ये कन्वर्ट करण्यात आली आहे किंवा रेसिडेंशियल मध्ये कन्वर्ट करण्यात आलेली आहे। वहीं महाराष्ट्र में विपक्ष के नेता अजीत पवार ने पत्रकारों से बात करते हुए अलग अलग सवालों का जवाब दिया। आइए देखते हैं अजीत पवार ने क्या कुछ कहा है। आज अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी घेतला। आम्ही त्यांना आग्रह करत होतो सगळ्या विरोधी पक्षाच्या वतीनं की तुम्ही 3 आठवडे अधिवेशन घ्या। त्यांना असं वाटलं होतं की 25 डिसेंबर ख्रिसमस झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात म्हणजे हा चालू आठवड्यामध्ये जास्त कोणी लोकप्रतिनिधी येणार नाही, परंतु पत्रकार मित्रांनी तुम्ही पण सगळ्यांनी बघितलं की उपस्थिती व्यवस्थित त्या ठिकाणी होती। काल फक्त अपवाद होता कारण खारगे साहेब स्वतः मुंबईला आले होते आणि त्याच्यामुळे काँग्रेसचे काल थोडेसे कमी लोक उपस्थित होते, पण त्यांनी मांडताना म्हणाले की आपण घेऊ 3रा आठवडा, परंतु नंतर त्यांनी आजच अंतिम आठवडा घ्यायचं ठरवलं। शेवटी बहुमताच्या जोरावर त्यांनी ते केलेलं आहे, परंतु आम्हाला ते मान्य नाही कारण विदर्भातले 1 आठवडा अजून प्रश्न विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित भाग ह्याची चर्चा झाली असती तर त्याला न्याय देता आला असता असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। वहीं कांग्रेस पार्टी से निकाले जाने के 24 साल बाद एनसीपी के अध्यक्ष शरद पवार पुणे के कांग्रेस भवन में पहुंचे। 1999 में सोनिया गांधी के विदेशी मूल का मुद्दा उठाने के बाद कांग्रेस से शरद पवार को निकाल दिया गया था, जिसके बाद पवार ने एनसीपी की स्थापना की और अब 24 साल बाद पवार कांग्रेस भवन पहुंचे, जहां कांग्रेस भवन में आयोजित प्रदर्शनी को पवार ने भेंट दी। वहीं शरद पवार ने अनिल देशमुख की जमानत पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि केंद्र की जांच एजेंसियां गलत काम कर रही हैं, उनका गलत इस्तेमाल किया जा रहा है। प्रधानमंत्री और सरकार ने से इस बारे में वो बात करेंगे, सरकार को इस बारे में सोचना चाहिए। जे काही निर्णय त्यांनी घेतले त्या ज्या यंत्रणा त्या यंत्रणेच्या संबंधी अधिक माहिती एकत्रित करून मी आणि संसदेचे आमचे काही सिनियर सहकारी गृहमंत्री आणि सत्यनारायण प्रधानमंत्री यांच्याशी बोलणार आहे। आमच्या काही सहकार्यांना यातनं सहकार्य सहन करावं लागलं, इतरांना ती स्थिती येऊ नये त्यासाठी आमचा हा प्रयत्न। साहेब, मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्यासंदर्भामध्ये पुन्हा एकदा रिव्ह्यू व्हावा किंवा सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती रिव्ह्यू घ्यावा अशी एक मागणी होते। आज पृथ्वीराज चव्हाणही सकाळी तेच म्हटले। ज्या मागणी होती आम्ही पार्लमेंटमध्ये आणि त्या पार्लमेंटमध्ये आणि आणखी काही सहकार्य आपल्या सोबती काय बदलाव आणता येईल त्या प्रकारचा प्रयत्न निश्चित करायचा, त्या कारणाला आम्ही
वहीं कार्यकर्ता अनिल गलगली ने आर्यन खान ड्रग्स केस को लेकर सुर्खियों में आए एनसीबी के उप महानिदेशक ज्ञानेश्वर सिंह के खिलाफ प्राप्त अलग अलग शिकायतों के साथ साथ उन शिकायतों की वर्तमान स्थिति पर की गई कार्रवाई की रिपोर्ट एनसीबी से मांगी थी, लेकिन एनसीबी ने सूचना का अधिकार अधिनियम 2005 की धारा 24 के तहत सूचना देने से इनकार कर दिया। इसके खिलाफ अनिल गलगली ने प्रथम अपील भी दाखिल की थी। एनसीबी के उप महानिदेशक ज्ञानेश्वर सिंह इनके खिलाफ जो भ्रष्टाचार की शिकायतें हैं, जो अलग अलग शिकायतें हैं, उसकी जानकारी हमने एनसीबी के पास मांगी थी। हमें एनसीबी ने जानकारी देने से इनकार इसलिए किया, उनका दावा था कि आरटीआई की धारा 24 के तहत ये जानकारी नहीं दे सकते, जबकि इस तरह की जानकारी इसलिए देनी चाहिए क्योंकि ये मामला भ्रष्टाचार से और उसके अलग अलग एंगल से जुड़ा हुआ है। हमने इस पूरे मामले को लेकर प्रथम अपील दायर की है। हमारा इतना ही कहना है कि एनसीबी जो एजेंसी है, जो भ्रष्टाचार की जो शिकायतें आती है, जो मामले होते हैं, उसकी जानकारी देनी चाहिए। दिल्ली हाईकोर्ट ने भी हाल ही में ऐसे एक मामले में इस तरह की जानकारी देने से इनकार न करते हुए ये जानकारी देने के लिए आदेश जारी किया है। हमारा इतना ही कहना है कि ऐसी जानकारी को अगर वेबसाइट पर डालते हैं तो आम नागरिकों को भी पता चलेगा कि एग्जैक्टली क्या। अगली खबर मुंबई से है, जहां ट्रैफिक नियमों का पालन कराने के लिए ट्रैफिक पुलिस तरह तरह के वाहन चालकों को जागरूक कर रही है। फिर भी वाहन चालकों द्वारा जमकर ट्रैफिक नियमों का उल्लंघन करके मौत को गले लगाने जैसे भी घटनाएं हो चुकी हैं। इसी के चलते अब कल्याण में ट्रैफिक पुलिस के साथ साथ युवा वर्ग आगे आए हैं, जो चालकों में जन जागरूकता लाने के लिए अलग अलग प्रकार के अनोखे प्रयत्न कर रहे हैं, डांस करके आकर्षण का केंद्र बन रहे हैं। इन ट्रैफिक डांसरों का कहना है कि नियमों का उल्लंघन ना हो, इसके लिए उन्होंने ये ट्रैफिक डांस का तरीका ढूंढा है। सेवन सुद्धा कुठे होता कामा नये। बेसिकली लीगल टायमिंग्स मध्ये आणि योग्य पद्धतीने आपण नववर्षाचं स्वागत करावं। नवी मुंबई पोलीस आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे। आता त्याचं सेवन सुद्धा कुठे होता कामा नये। वहीं बुल्ढाना भूमि अधिग्रहण मध्यम परियोजना के डिप्टी कलेक्टर भिकाजी घुगे को कार्यालय लिपिक खरात और वकील अनंत देशमुख के साथ भ्रष्टाचार निरोधक विभाग ने गिरफ्तार कर लिया है। वादी द्वारा दर्ज कराई गई शिकायत के बाद डिप्टी कलेक्टर भिकाजी घुगे ने विरासत के अधिकार के अनुसार मुआवजा दिलाने के लिए 10% के रूप में 2,10,000 रुपए की रिश्वत की मांग की। माझ्या गावातील जी गावचा निवाडा झालेला आहे शेतीचा, त्यामध्ये श्री रवींद्र रामदास देवकर यांचं नाव निवाड्यातून सुटलेलं होतं। त्याच्याऐवजी दोघं भाऊ आहेत ते, त्याच्याऐवजी राजेंद्र रामदास देवकर हे नाव आलं होतं। त्यात निवाड्यात दुरुस्त करण्यासाठी आम्ही माननीय श्री घुगे साहेब उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प यांना 20,000 रुपये देऊन संबंधित निवाडा हा आम्ही दुरुस्त करून घेतला। आता त्यानंतर त्यात पेमेंट टाकण्यासाठी माननीय घुगे साहेब यांनी 2 लाखाची मागणी आम्हाला केली होती। ते आम्ही पूर्ण करण्यासाठी सोमवारला आलो होतो। त्यांनी सांगितलं तुम्ही बुधवारी या, पैसे घेऊन मी तुमचं 8 दिवसात काम करून देतो। तर आम्ही आज सोमवारला अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे कंप्लेंट दाखल केली आणि आज पेमेंटसाठी आलो होतो। त्यांना 1 लाख देताना आम्ही रंगेहात अँटी करप्शन विभागाच्या ताब्यात दिलेला आहे। मुंबई क्राइम ब्रांच 10 से 80 लाख के नकली नोटों समेत एक आरोपी को गिरफ्तार किया है। मुंबई क्राइम ब्रांच ने 10 को गुप्त सूचना मिली थी कि कोई व्यक्ति नकली नोट बेचने के लिए पवई इलाके में आने वाला है। इसी जानकारी के साथ पुलिस ने जाल बिछाया और सौजन्य पाटिल नाम के आरोपी को 80 लाख के नकली नोटों समेत गिरफ्तार कर लिया। दिनांक 27/12/22 को शाम को एक व्यक्ति इंडियन करेंसी के 500 रुपये के चलनी नोट सर्कुलेट करने के लिए पवई एरिया में आने वाला है, ऐसी जानकारी हमें मिली थी। उस जानकारी के तहत हमने 2 टीम बनाकर
पवई एरिया में अंबेडकर गार्डन के पास ट्रैप लगाया था। जैसे ही वो वहाँ पर आया, हमने उसे पकड़कर उसके पास जो एक बैग थी उसका सर्च किया, तो उसमें 500 रुपये के 16,000 ऐसे 80 लाख रुपए नकली नोट्स मिले हैं। उसे हमने इस केस में गिरफ्तार किया हुआ है। उसका नाम सौजन्या पाटिल है, जो पालघर से बिलोंग करता है। उस व्यक्ति को दिनांक 4 जनवरी 2023 तक पुलिस कस्टडी मिली हुई है। आगे का नांदेड़ पुलिस ने 4 आरोपियों को गिरफ्तार कर उनके पास से 9,65,000 की चोरी हुई वस्तुएं बरामद की हैं। नांदेड़ के वजीराबाद क्राइम ब्रांच ने 4 आरोपियों को गिरफ्तार कर उनके पास से 9,65,000 रुपए के चोरी हुए माल को बरामद किया है। आरोपियों के पास से 3 सोने की चेन, 6 मोटरसाइकिल, 27 मोबाइल मिला है। पकड़े गए 4 आरोपियों में से एक आरोपी नाबालिग बताया जा रहा है। पुलिस 3 आरोपियों को अमन्या जोगड़दन, राहुल लिंगायत और करण यादव से पूछताछ कर रही है। मागच्या आठवड्यात काही मोठ्या प्रमाणावर चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या आणि मोटरसायकल थेफ्ट्स आणि मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे पण होते आणि त्या अनुषंगाने आम्ही SDPO सिटी आणि सर्व सिटी PI यांच्या सूचना दिलेल्या होत्या की त्यांनी काही प्रयत्न करावेत। त्यामध्ये वजीराबाद पोलीस स्टेशनचे PI, त्यांचे API अनिल पत्रेवार, त्यांचे PSI, सर्व अंमलदार यांनी सातत्याने प्रयत्न करून आता त्यांनी दुसरी रिकव्हरी केलेली आहे। त्यामध्ये 6 चेन स्नॅचिंग त्यांनी उघडकीस आणलेले आहेत। त्यामध्ये 6 मोटरसायकल, 17 मोबाईल आणि इतर 27 गाळ झालेले मोबाईलसुद्धा त्यांनी शोधलेले आहेत। तर त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांनी असेच रिकव्हरी करावी आणि स्वतःसाठी आणि जनतेसाठी चांगलं काम करावं असं त्यांना शुभेच्छा देतो। थँक्यू। किती आरोपी होते? अगली खबर बुल्ढाना से है, जहां जलगांव जामोद तालुका में नौकरी का झांसा देकर एक नाबालिग लड़की का अपहरण कर लिया गया। 2 महीने पहले शिकायत दर्ज की गई थी, लेकिन लड़की की जांच नहीं की गई। इसी मामले में आजाद हिंद संगठन के संस्थापक अध्यक्ष के नेतृत्व में विरोध स्वरूप कलेक्टर कार्यालय के सामने प्रदर्शन किया गया। इस दौरान सतीश चंद्र रोठे ने कहा कि जिले में महिलाओं का सम्मान हो, महिलाओं की सुरक्षा हो। उन्होंने कहा कि महिलाएं सुरक्षित नहीं हैं, वे केवल जिला अधीक्षक के कार्यालय में सुरक्षित हैं। पुलिस की और आरोपियों को तुरंत गिरफ्तार नहीं तो वो जिला पुलिस अधीक्षक के कार्यालय के सामने झोपड़ी बनाकर धरना प्रदर्शन करेंगे। मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिलांचा सन्मान झाला पाहिजे, महिलांचं संरक्षण झालं पाहिजे, यासाठी आम्ही मागील 1 वर्षापासून शासन प्रशासनासोबत पत्रव्यवहार करत आहोत। परंतु नुकतीच जळगाव जामोद या ठिकाणी एक लाजिरवाणी बाब घडलेली आहे। एका अल्पवयीन मुलीला नोकरीचा आमिष दाखवून फूस लावून पळून देण्यात आलं। 2 महिन्यापूर्वी तक्रार देण्यात आली, अद्याप साधी चौकशी करण्यात आलेली नाही, आरोपींचा शोध लागलेला नाहीये। अशा कित्येक महिलांचं, अज्ञान मुलींचं अपहरण बुलढाणा जिल्ह्यात झालेलं आहे। हा राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये महिलांचा सन्मान होत नसेल तर महाराष्ट्रात कसा होईल? ही लाजिरवाणी बात, खेदजनक बात। वहीं औरंगाबाद के ज्ञानाडा इंग्लिश मीडियम स्कूल औरंगाबाद के 14 वर्ष आयु वर्ग के छात्र भार्गवी नामदेव कराद ने हाल ही में बेंगलोर में आयोजित राष्ट्रीय स्तर की स्केटिंग प्रतियोगिता में 4.50 सेकंड में एक लैप में 41.75 मीटर की दूरी तय कर कांस्य पदक जीता। भार्गवी की हर ओर से सराहना हो रही है। नॅशनल लेवलचा हा पहिलाच अटेम्प्ट होता। मी ह्याच्या अगोदर स्टेट्स 4-5 वर्ष खेळलेली आहे आणि तिथे अख्ख्या भारतातले, सगळ्याच राज्यातले खूप टॉप लेवलचे आणि असे स्ट्रॉंग स्केटर्स आलेले होते। त्यांच्यामध्ये खेळणं मला फार टफ वाटलं, कारण की पहिलीच वेळ होती। पण मी माझ्या मेहनतीवरती विश्वास ठेवला आणि आज मला मेडल भेटलं आणि मी त्याच्याबद्दल फार खुश आहे। मी
लहान असताना फारच घरात गोंधळ घालायचे. त्यांना घरच्यांना त्या गोष्टीचा फार त्रास व्हायचा. तर मग त्यांनी मला इतर गोष्टींमध्ये टाकायचा प्रयत्न केला, जसं की खेळ झालं, डान्सिंग झाले, सिंगिंग झालं. आणि मला त्यांनी बॅडमिंटनचे आणि टेनिसचेही क्लासेस लावले होते. बट त्यात काही असं फार विरंगुळा होत नव्हता, मन लागत नव्हतं. आणि नंतर मी एकदा स्केटिंग जॉईन केली. माझ्या बॅडमिंटनच्या क्लासच्या बाजूलाच स्केटिंगचा क्लास होता, मी तो जॉईन केला. आणि वयाच्या 5व्या वर्षापासून मी स्केटिंगला येते, प्रॅक्टिस करते. ती संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत ट्रॅकवर प्रॅक्टिस करते. सकाळी 2 तास ती इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस रोडवर करते. तिचा जवळपास 6 तास ते 5.5 ते 6 तास तिचा सराव रोजचा असतो. तिची मेहनत तर खूप आहे याच्यामध्ये, कारण ती या लेवलला पोहोचणं. आता ती सध्या बँगलोर कर्नाटका इथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तिने ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे. तर त्यासाठी तिने खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. आता 6 वर्षामध्ये तिला काही खूप जास्त मेडल नव्हते, स्टेट लेवलपर्यंत खेळत होती ती. पण तिने मागच्या वर्षी जो परफॉर्मन्स चालू केला तिने, तर तो म्हणजे पाहण्यासारखा होता. त्याच्यानंतर तिची प्रॅक्टिस, तिचं डाईट प्लॅन, तिचा स्वतःचा जिम. वहीं यवतमाल से बाल विवाह की एक ऐसी तस्वीर सामने आई है जो हर किसी को ये सोचने पर मजबूर कर देगी कि आखिर क्यों एक नाबालिग लड़की के साथ ऐसा किया जा रहा है, क्यों देश की हर लड़की को समान अधिकार नहीं मिल पाता। दरअसल हम बात कर रहे हैं मारेगांव तालुके की एक ऐसी लड़की की जो कि नाबालिग थी जब उसकी शादी कर दी गई। वो नाबालिग लड़की गर्भवती है। बता दें कि कानून के तहत बाल विवाह एक अपराध है। हालांकि ये बात लगातार सामने आ रही है कि माता पिता कम उम्र में लड़कियों की शादी कर रहे हैं। यवतमाल जिले के मोरेगांव तालुका के करणवाड़ी में बाल विवाह के कारण एक 12 वर्षीय नाबालिग लड़की 4 माह से गर्भवती हो गई है। इस घटना के सामने आते ही पीड़ित की मां समेत उसके पति के खिलाफ मोरेगांव थाने में मामला दर्ज किया गया है। पुलिस अधीक्षक ने बताया कि उनकी गिरफ्तारी की कार्रवाई की जा रही है। आपल्या जिल्ह्यामध्ये मारेगाव पोलीस स्टेशन येथील करणवाडी या गावामध्ये एक प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये आपण CR नंबर 497 24 तारखेला या महिन्याच्या आपण 376 भादवी, तसेच सहकलम 4-6 पॉक्सो ॲक्ट व कलम 9-10 बालविवाह कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। सदरची जी पीडिता मुलगी आहे ती 4 महिन्याची गर्भवती राहिल्यामुळे आणि ही पीडिता 12 वर्षाची असल्यामुळे सदराखालील सेक्शनमध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये आरोपी ला अटक करण्याची सुद्धा प्रोसेस सुरू आहे। आणि वहीं साल के आखिरी दिनों में बॉलीवुड की एक और हस्ती ने हमेशा के लिए दुनिया को अलविदा कह दिया है। फिल्म प्रोड्यूसर नितिन मनमोहन का 60 साल की उम्र में गुरुवार की सुबह मुंबई में निधन हो गया। वे 3 दिसंबर से अस्पताल में भर्ती थे और पिछले 15 दिनों से वे वेंटिलेटर पर थे। उनकी हालत काफी गंभीर बताई जा रही थी और अब सुबह उन्होंने अंतिम सांस ली। बता दें कि वेटरेन फिल्म मेकर नितिन मनमोहन को दिल का दौरा पड़ा था, जिसके बाद उन्हें नवी मुंबई के कोकिलाबेन धीरूभाई अंबानी अस्पताल में भर्ती कराया गया था। उनकी हालत लगातार खराब हो रही थी। हालांकि डॉक्टरों ने उन्हें वेंटिलेटर पर भी रखा, लेकिन उनकी स्थिति में कोई सुधार नहीं हुआ और आज उनकी मौत का दुखद समाचार आया है। वहीं नितिन मनमोहन के निधन की खबर से बॉलीवुड में शोक की लहर दौड़ गई है। इस बुलेटिन में मेरे साथ फिलहाल इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों को देखने के लिए देखते रहिए आर्या न्यूज़। नमस्कार।